मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, जेव्हा ना बायकांना किंवा मुलींना जेव्हा सेक्स करायची त्यांना इच्छा होते, तेव्हा त्या बायका किंवा त्या मुली आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला कोणते कोणते इशारे त्या देतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना जेव्हा पण संबंध बनवायची त्यांना इच्छा होते, जेव्हा त्यांना वाटतं की आज मला ना खूप जास्त म्हणजे इच्छा झाली आहे, आज मला ना ठोकून घ्यायचं आहे, तर मित्रांनो अशी इच्छा झाल्यावर ना बायका आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला कोणते कोणते इशारे देतात, तर त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बेसिकली मित्रांनो, आज ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे 3 इशारे ना बायको आपल्या नवऱ्याला किंवा एखादी बाई आपल्या बॉयफ्रेंडला जेव्हा तिला सेक्स करायची इच्छा जेव्हा तिला होते ना, तेव्हा ती त्याला देते मित्रांनो. आणि मित्रांनो, ते इशारे ना 100% हेच सांगतात की बाईला ना संबंध बनवायची इच्छा झाली आहे. कारण मित्रांनो, बायकांना तेव्हाच असले चाळे त्या करायला सुरुवात करतात जेव्हा त्यांना ना संबंध बनवायची त्यांना इच्छा झालेली असते मित्रांनो. तर मित्रांनो, ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे, तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, जेव्हा पण ना एखाद्या बाईला संबंध बनवायची तिला जेव्हा पण इच्छा होते ना, तेव्हा ती काय करते माहिती आहे का, की ती ना आपल्या नवऱ्याकडे बघून ती आपल्या दाताने आपले होठ ना ती चावायला सुरुवात करते आणि आपल्या नवऱ्याकडे ना ती एका कामुक नजरेने ती त्याला बघते. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो जी नजर असते ना, नजर ती मित्रांनो नजर ना खूप काही बोलून जाते. म्हणजे मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना किंवा एखादा माणूस पकडा तुम्ही, जेव्हा तो घाबरलेला असतो तेव्हा त्याची नजर ना एका वेगळ्या प्रकारची असते, जेव्हा त्याला राग येतो तेव्हा त्याची नजर ना एका वेगळ्या प्रकारची असते. तर मित्रांनो, अशी ना कामुक नजर पण असते. म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होते ना, तेव्हा ती स्त्री किंवा तो पुरुष आपल्या बायकोकडे किंवा म्हणजे ती बाई आपल्या नवऱ्याकडे ती त्या कामुक नजरेने ती त्याला बघते. आणि त्याला बघता बघताना ना ती काय करते माहिती का, की म्हणजे ती आपल्या दाताने आपले होठ ना ती चावायला सुरुवात करते किंवा आपल्या दाताने आपले होठ ना चघळायला लागते. म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही ना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये इमॅजिन करा, कल्पना करा की तुमची बायको ना समोर तुमच्या बसली आहे आणि ती तुमच्याकडे ना कामुक नजरेने ती तुमच्याकडे बघत आहे. आणि मित्रांनो, असं कामुक नजरेने बघताना ती आपल्या दाताने आपले होठ ना तुमच्याकडे बघून चावत आहे. तर मित्रांनो, तो इशारा ना असंच सांगतो की मित्रांनो, तिला संबंध बनवायची इच्छा झाली आहे. कारण मित्रांनो, बायकांना तेव्हाच अशी हरकत करतात जेव्हा त्यांना ना असं आपल्या नवऱ्याला दाखवून द्यायचं असतं की अहो, आज मला ना संबंध बनवायची इच्छा झाली आहे, आज मला ना तुम्ही चांगली ठोकून काढा, असं जेव्हा त्यांना ना आपल्या नवऱ्याला न बोलता दाखवून द्यायचं असतं, तेव्हा बायकांना असं काहीतरी करतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, मुद्दाम ना आपल्या नवऱ्याकडे बघून आपल्या खाली आपल्या हाताने खांजवणं. काय बोललो मी? मुद्दाम ना आपल्या नवऱ्याच्या समोर मुद्दाम ना आपल्या हाताने आपल्या खाली खांजवणं. आता बघा मित्रांनो, आपल्या खाली खांजवणं म्हणजे नक्की कुठे खांजवणं तुम्हाला ते समजलं असेल, एवढं स्पष्ट सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण मित्रांनो, जेव्हा पण ना तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड जेव्हा तुमच्या समोर ना मुद्दाम ती आपल्या हाताने आपल्या खाली ती खांजवायला लागली ना, तर मित्रांनो, तो पण इशारा असंच सांगतो की त्या बाईला ना असं करून तिला असं दाखवायचं असतं की अहो, आज मला ना संबंध बनवायची इच्छा झाली आहे. कारण मित्रांनो, बायकांना तेव्हाच आपल्या नवऱ्याच्या समोर किंवा आपल्या बॉयफ्रेंडच्या समोर असं म्हणजे खाली खांजवतात जेव्हा त्यांना ना संबंध बनवायची जेव्हा त्यांना इच्छा होते मित्रांनो. नाहीतर बायकांना असं उगाचच आपल्या नवऱ्याच्या समोर किंवा आपल्या बॉयफ्रेंडच्या समोर असं खाली त्या उगाचच कधी खांजवत नाही मित्रांनो. त्या तेव्हाच आपल्या खाली आपल्या हाताने खांजवतात जेव्हा त्यांना ना संबंध बनवायची जेव्हा त्यांना खूप जास्त इच्छा झालेली असते. तर मित्रांनो, हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, मुद्दाम ना जाणून बुजून तुम्हाला टच करायला येणं, मुद्दाम ना तुम्हाला जाणून बुजून स्पर्श करणं. जसं की फॉर एक्झाम्पल, मुद्दाम ना तुम्हाला पाठीमागून मिठी मारणं
करणं, मुद्दामना तुम्हाला एकदम चिकटून बसणं, मुद्दामना तुमच्या केसातून आपला हात फिरवणं, असं काहीतरी बायकांना तेव्हाच करतात जेव्हा त्यांना आपल्या नवऱ्याला असं दाखवून द्यायचं असतं की अहो आज मला ना संबंध बनवायची खूप जास्त इच्छा झालेली आहे, आज तुम्ही मला ना चांगली ठोकून काढा, असं जेव्हा त्यांना आपल्या नवऱ्याला दाखवून द्यायचं असतं तेव्हाच बायकांना असे काहीतरी चाळे त्या करायला सुरुवात करतात मित्रांनो. तर मित्रांनो, जे मी तुम्हाला 3 इशारे आता मी तुम्हाला सांगितले, तर ते 3 इशारे ना जर तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड जर ती तुम्हाला करून दाखवत असेल ना, तर तुम्ही समजून जावा की 100% तिचा मूड झालेला आहे, 100% तिला ना तुमच्याकडून ठोकून घ्यायची इच्छा झालेली आहे. कारण मित्रांनो, ते 3 इशारे ना हेच सांगतात, बाकी त्यांचा कोणताही अर्थ, बाकी त्यांचा कोणता वेगळा अर्थ अजिबात नसतो मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.